नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जे आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून जे कॉमर्ससाठी टाईम टेबल आलेलं आहे त्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत. मी प्राध्यापक सुधीर तरटे आपणाला टाईम टेबलविषयी किंवा इतर माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगणार आहे. तर आपण हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बघा, आपली जी SY-BCOMची जी एक्झाम आहे ती 2 मार्चपासून सुरू होत आहे. आपण ह्याच्या अगोदरसुद्धा काही व्हिडिओ त्या ठिकाणी ग्रुपला शेअर केलेले आहेत. त्याच्यावरसुद्धा त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जे परीक्षा संचालक म्हणून महेश काकडे आहेत त्यांच्यासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. SY-BCOMचा पहिला जो पेपर आहे तो आहे 2 मार्च 2022. म्हणजे SY-BCOMची एक्झाम जी आहे ऑनलाईन एक्झाम ती 2 मार्च 2022 पासून सुरू होते. आपणा सर्वांना माहीत असेल की ह्याच्या अगोदर त्या ठिकाणी आपण डेमो म्हणजे मॉक टेस्ट जे आहे त्याचंसुद्धा टाईम टेबल केलेलं आहे. कॉमर्ससाठी ही मॉक टेस्ट त्या ठिकाणी 19 आणि 20 2 दिवस म्हणजे 2 दिवसापैकी त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी डेमो परीक्षा मॉक टेस्ट एक्झाम ही त्या ठिकाणी देणार आहे. या मॉक टेस्टला त्या ठिकाणी जनरलच क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातील. आपल्या सर्वांना माहीत आहे की 60 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यापैकी 50 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे असतात, सॉल्व करायचे असतात. MCQ स्वरूपाची ही त्या ठिकाणी एक्झाम आहे, ऑनलाईन स्वरूपाची आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कॉपी करून चालणार नाही. जर संबंधित विद्यार्थ्याच्या ऐवजी दुसऱ्या जर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पेपर दिला आणि त्याच्यामध्ये विद्यापीठाला काही अडचण वाटल्यास त्या ठिकाणी विद्यापीठ कायदेशीर कारवाई जी आहे तर ती त्या ठिकाणी करू शकते. त्याच्यामध्ये सक्त करावाची सुद्धा सूचना डॉक्टर महेश काकडे यांनी सुद्धा आपल्याला सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये दंड सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून संबंधित विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी परीक्षा देणं अपेक्षित आहे. दुसरी सर्वात गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा आपण आपल्या टाईम टेबलकडे येऊया. बिझनेस कम्युनिकेशन हा जो SYचा पेपर आहे तो 2 मार्च 2022 रोजी घेतला जाणार आहे. त्याचा जो टाईम स्लॉट आहे तो आहे 4 ते 6. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी 4 वाजताच त्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. विद्यार्थ्याला 1 तास त्या ठिकाणी पेपर सॉल्व करण्यासाठी दिला जाईल. बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी तुम्हाला 2 तास वेळ नाही, तो स्लॉट सुरू असणार आहे. म्हणजे जर त्या ठिकाणी तुम्ही 4:30 वाजता पेपरला लॉग इन केलं तर तुमचा पेपर 5:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी चालू शकतो. तुम्ही 5:45 वाजता केलं तर तुमचा पेपर त्या ठिकाणी 5:45 पर्यंत त्या ठिकाणी होऊ शकतो आणि अशा टायमिंगमध्ये. परंतु जनरली आपण 4 वाजता त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. काही अडचण आल्यास आणि पेपर तांत्रिक कारणामुळे त्या ठिकाणी नेट नसणे, मोबाईल त्या ठिकाणी उपलब्ध नसणे अशी काही विविध जर कारणे त्या ठिकाणी असतील तर आपल्याला पुढील 5 दिवसामध्ये त्या ठिकाणी ग्रीव्हन्स नोंद करायचे आहे की या संबंधित कारणामुळे त्या ठिकाणी तुम्ही पेपर देऊ शकला नाही. बिझनेस कम्युनिकेशन 2 मार्च 2022ला 4 ते 6 या स्लॉटमध्ये संध्याकाळी 4 ते 6 या स्लॉटमध्ये हा पेपर होणार आहे. त्यानंतर आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग 3 मार्चला 4 ते 6 या स्लॉटमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. कॉर्पोरेट अकाउंटिंग फर्स्ट. बिझनेस इकॉनॉमिक्स मॅक्रो हा जो पेपर आहे तो 4 तारखेला 4 ते 6 याच स्लॉटमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर बिझनेस मॅनेजमेंट 5 तारखेला 5 मार्च 2022 4 ते 6 या स्लॉटमध्ये संध्याकाळी पेपर घेतला जाणार आहे. एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ हा पेपर आहे तो 7 मार्च 2022 या दिवशी घेतला जाणार आहे 4 ते 6 या वेळेमध्ये. त्याच्यानंतर आपल्याकडं बँकिंग अँड फायनान्स हा विषय आहे. तर बँकिंग अँड फायनान्स जो पेपर आहे तो 8 मार्च 2022ला 4 ते 6 संध्याकाळी 4 ते 6 या स्लॉटमध्ये घेतला जाणार आहे. त्याच्यानंतर कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग फर्स्ट
हा 8 मार्च 2022ला पेपर होणार आहे. 4 ते 6 याचंसुद्धा स्लॉट आहे. तुम्हाला वेळ फक्त हा पेपर सोडवण्यासाठी 1 तासाचा अवधी त्या ठिकाणी असतील. हे 6 पेपर त्या ठिकाणी SY-BCOMचे 2 मार्च ते 8 मार्च होतील. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जर तुमचे FY-BCOMचे काही बॅकलॉग पेपर असतील त्याचंसुद्धा त्या ठिकाणी टायमिंग दिलेलं आहे. त्यानंतर आपण जरी SYचे आता जे TYला जे विद्यार्थी आहेत, या TYला ज्या विद्यार्थ्यांचा जे पेपर आहेत तर ते सुद्धा त्या ठिकाणी घेतले जाणार आहेत. बिझनेस कम्युनिकेशन सेमिस्टर 4चे 11 मार्च 2022 1 ते 3 हा त्या ठिकाणी स्लॉट आहे. म्हणजे जे आता विद्यार्थी TYला आहेत परंतु त्यांचे काही विषय SY-BCOMचे गेलेले आहेत तर त्यांच्याविषयी ही टाईम टेबल त्या ठिकाणी आहे. तर त्यांची रिपीटरची एक्झाम होणार आहे ती 11 मार्च 2022 1 ते 3 या स्लॉटमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंड 12 मार्च, बिझनेस इकॉनॉमिक्स 14 मार्च, टाईम स्लॉट 1 ते 3च आहे. एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ 16 मार्च. त्याच्यानंतर बँकिंग अँड फायनान्स 17 मार्च 2022. त्यानंतर कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग सेकंड सेमिस्टर 4चा ज्यांचा राहिलेला आहे 17 मार्च 2022. अशा प्रकारे TY आता जे TYला विद्यार्थी आहेत त्यांचा SYला सेमिस्टर 4चे बॅकलॉग राहिलेले होते तर त्यांचा पेपर या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आपण त्या ठिकाणी जे TY आहे तर TYचा सुद्धा पेपर त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क सेमिस्टर 5 हा पेपर म्हणजे TYवाल्यांची सुद्धा परीक्षा ही 2 मार्चपासून त्या ठिकाणी सुरू होते आणि त्यांचा टाईम स्लॉट आहे तो आहे 1 ते 3. मुळामध्ये आपणाला पेपर चालू करायचा आहे तो 1 वाजता चालू करायचा आहे. 1 ते 2 या वेळेमध्येच आपला पेपर होणं गरजेचं आहे. विलंब झाल्यास त्या ठिकाणी तुम्हाला अनेक तांत्रिक अडचणी उपलब्ध होऊ शकतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना 2 तास परीक्षा देण्यासाठी नाही तो स्लॉट आहे तर त्या ठिकाणी 1 तासामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पेपर देणं गरजेचं आहे. त्यानंतर बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क 2 मार्च 2022 1 ते 3 या वेळेमध्ये घेतला जाणार आहे. टाईम स्लॉट आहे. पेपरचा टायमिंग त्या ठिकाणी 1च तास आहे. ॲडव्हान्स अकाउंटिंग हा पेपर त्या ठिकाणी 3 मार्च 2022ला होईल. इंडियन ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट 4 मार्च 2022. त्यानंतर ऑडिटिंग अँड टॅक्सेशन 7 मार्च 2022. त्यानंतर बँकिंग अँड फायनान्स सेकंड 8 मार्च 2022. 8 मार्च 2022 हा पेपर होणार आहे. त्याच्यानंतर कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग सेकंड 8 मार्च 2022लाच 1 ते 3 स्लॉटमध्ये त्या ठिकाणी पेपर होणार आहे. त्यानंतर बँकिंग अँड फायनान्स 3 हा 9 मार्च 2022ला त्या ठिकाणी होणार आहे आणि कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग 3 9 मार्च 2022लाच या ठिकाणी हा पेपर त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. म्हणजे TY-BCOM सेमिस्टर 5 तुमची जी परीक्षा आहे तीसुद्धा त्या ठिकाणी 2 मार्चपासून सुरू होत आहे आणि 9 मार्चला संपत आहे. SY-BCOMची परीक्षा 2 मार्च ते 8 मार्चला त्या ठिकाणी संपते. TYची 2 मार्च ते 9 मार्चला संपते. त्यानंतर आपण FY-BCOMचं टाईम टेबल जे आहे ते आपल्याला उपलब्ध झालेलं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पाहूयात. FY-BCOMचा पहिला जो पेपर आहे तो आहे कंपल्सरी इंग्लिश फर्स्ट. तर हा पेपर 22 मार्च 2022ला घेतला जाणार आहे. मग एकंदरीत आपण जर विचार केला तर FY-BCOMची परीक्षा ही लेट आहे जरा. 22 तारखेला त्यांचा पेपर त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. त्यानंतर आहे फायनान्शियल अकाउंटिंग 23 मार्च 2022ला ही परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्याचा टाईम स्लॉट आहे 10 ते 12 PM म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 12च्या स्लॉटमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम द्यावयाची आहे आणि ही एक्झाम आपण त्या ठिकाणी ऑनलाईन देणार आहोत. 1 तासाच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी देणार आहोत. 60 प्रश्न असतील. 60चे 60 प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व करायचे
आहेत. MCQ स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला दिले जातील. बिझनेस इकॉनॉमिक्स फर्स्ट हा 24 मार्च 2022ला पेपर होणार आहे. त्यानंतर बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स हा पेपर आपला 25 मार्च 2022ला 10 ते 12 या टाईम स्लॉटमध्ये होणार आहे. बँकिंग अँड फायनान्स फर्स्ट 26 मार्च 2022 या दिवशी हा पेपर घेतला जाणार आहे. त्याच्यानंतर मार्केटिंग अँड सेल्समनशिप 28 मार्च 2022ला हा पेपर 10 ते 12 सकाळी 10 ते 12 या टाईम स्लॉटमध्ये त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. त्याच्यानंतर मराठी फर्स्ट हा 29 मार्च 2022 रोजी त्या ठिकाणी पेपर घेतला जाणार आहे. म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी FY BCOMची सेमिस्टर फर्स्ट 22 तारखेला सुरू होत आहे आणि 29 तारखेला त्यांचा शेवटचा पेपर मराठी हा त्या ठिकाणी 29 मार्च 2022ला संपतो आहे. म्हणजे आपण जर त्या ठिकाणी विचार केला तर आपली एक्झाम जी आहे ती त्या ठिकाणी 29 मार्चला संपते. त्याच्यानंतर कुणाचे जर आता जे SYमध्ये आहे TYमध्ये आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे पेपर म्हणजे जे विद्यार्थी आता SYला आहेत आणि त्यांचे FYचे सेकंड सेमिस्टरचे विषय राहिलेले आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा टाईम टेबल आलेलं आहे. सेमिस्टर सेकंडचं हे SY किंवा TYच्या विद्यार्थ्यांना लागू होत आहे. तर त्यांचा जो पहिला पेपर आहे तो कंपल्सरी इंग्लिश सेमिस्टर सेकंड हा 1 एप्रिल 2022 या दिवशी 10 ते 12 सकाळी 10 ते 12 या टाईम स्लॉटमध्ये पेपर घेतला जाणार आहे. SY आणि TYच्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे याच्याकडे. बिझनेस इकॉनॉमिक्स फायनान्शियल अकाउंटिंग हा पेपर सेमिस्टर सेकंडचा 4 एप्रिल 2022 सकाळी 10 ते दुपारी 12 या टाईम स्लॉटमध्ये घेतला जाणार आहे. परंतु वेळ मात्र त्या ठिकाणी पेपरला 1 तास त्या ठिकाणी दिलेला आहे. फायनान्शियल अकाउंटिंग सेमिस्टर सेकंड 4 एप्रिल 2022 10 ते 12 PM मध्ये आहे. त्यानंतर बिझनेस इकॉनॉमिक्स सेकंड सेमिस्टर सेकंडचा पेपर आहे हा 5 एप्रिल 2022. त्यानंतर बिझनेस मॅथमॅटिक्स सेकंड 6 एप्रिल 2022ला सकाळी 10 ते 12च्या टाईम स्लॉटमध्ये हा पेपर घेतला जाणार आहे. त्याच्यानंतर आहे बँकिंग अँड फायनान्स हा पेपर 7 एप्रिल बँकिंग अँड फायनान्स सेकंड सेमिस्टर सेकंड 7 एप्रिल 2022 सकाळी 10 ते 12 या टाईम स्लॉटमध्ये घेतला जाणार आहे. त्यानंतर मार्केटिंग अँड सेल्समनशिप सेकंड सेमिस्टर सेकंड हा पेपर आपला 8 एप्रिल 2022 रोजी घेतला जाणार आहे. त्यानंतर मराठी सेकंड हा पेपर आपला 9 एप्रिल 2022 पर्यंत 9 एप्रिल 2022 रोजी मराठी सेकंडचा पेपर सेमिस्टर सेकंडचा पेपर सकाळी 10 ते 12 या टाईम स्लॉटमध्ये होणार आहे. म्हणजे एकंदरीत आपली जी रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉगची एक्झाम आहे ती त्याचा शेवटचा पेपर 9 एप्रिलला हा त्या ठिकाणी FYBCOMच्या सेकंड सेमिस्टरचा त्या ठिकाणी घेतला जाईल. म्हणजे ज्यांचे रेग्युलर पेपर आहेत, रेग्युलर FY त्या ठिकाणी सुरू होते 2 तारखेला, रेग्युलर SY सुरू होते 2 तारखेला, रेग्युलर SY सुरू होत आहे 2 मार्च 2022 रोजी. FYचे पेपर सुरू होत आहेत 22 मार्च 2022 रोजी पहिला पेपर आहे FYचा आणि TY सुद्धा त्या ठिकाणी सुरू होते 2 मार्च 2022ला. म्हणजे SY आणि TY हे 2 मार्चला त्या ठिकाणी पेपर सुरू होत आहेत रेग्युलरचे. आणि तुम्हाला मी बॅकलॉगचे सुद्धा कशा पद्धतीचे आहेत त्याचं टाईम टेबल काय आहे हे सुद्धा देखील सांगितलेलं आहे. FY मात्र 22 मार्च 2022 पासून त्यांची एक्झाम त्या ठिकाणी होत आहे. एवढी नोंद विद्यार्थ्यांनी घेतली असेल. व्यवस्थित त्या ठिकाणी टाईम टेबल तुम्ही पहा आणि अशा पद्धतीने पेपरची त्या ठिकाणी तयारी करा. इतर सूचना आपल्याला वेगवेगळ्या पेपरच्या परीक्षेच्यासाठी
आपणाला महाविद्यालयाकडून मिळत राहतील. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा.